नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्रजी व्याकरण। 2026 मध्ये जी TET होणार आहे त्या TET साठी इंग्रजी व्याकरणाची तयारी कशी करायची, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास कुठून करायचा, म्हणजे बुक्स कोणते वाचायचे आणि जे मागील झालेले पेपर आहेत म्हणजे मागील 9 वर्षांच्या पेपरचे घटक वाईज विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नेमके टॉपिक कोणते आहेत रेग्युलर विचारलेले त्याची माहिती होईल आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करू। त्याचबरोबर बुक्स कोणते वाचायचे आणि टेस्ट सिरीज कुठे उपलब्ध होतील या संदर्भाने सुद्धा या व्हिडिओमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एग्जामसाठी याची निश्चित मदत होईल। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप डाउनलोड केलं नाही ते ॲप डाउनलोड करू शकता, जिथे तुम्हाला ओल्ड पेपर दिलेले आहेत सर्व विषयाचे। त्याचबरोबर मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। हे ओल्ड पेपर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, व्ह्यूज करू शकता। त्याचबरोबर प्रत्येक पेपरचा तुम्ही विश्लेषणाचा व्हिडिओ देखील तिथे पाहू आणि ऐकू शकता। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण मागील 9 वर्षाच्या पेपरचं पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे इंग्रजीचे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं घटकनिहाय गुणासहित विश्लेषण करूयात, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एग्जामसाठी परीक्षेच्या संदर्भानं मदत होईल। सुरुवातीला आपण TET पेपर क्रमांक 1 चे घटकनिहाय गुणविश्लेषण पाहूयात, नंतर पेपर 2 चे बघूयात। बघा इथे दिले आपल्याला 2025, 24, 21, 19, 18, 17, 15, 14, 13 आणि ते होतं परीक्षेचं वर्ष आणि परीक्षेच्या दिनांकाला झाली ते म्हणजे जाहिरात वर्ष परीक्षा दिनांक। आता ग्रामरच्या घटकबद्दल विचार करूयात। नाऊन हा घटक 2025ला 1 मार्काला आला आहे, 24ला 2 मार्कला, 21ला 2 मार्कला, 20ला आला नाही, 18ला 2 मार्क, 17ला 2 मार्कला आला, 16ला आला नाही, 14ला 2 मार्क, 13ला आला नाही। एकूण मागील 9 प्रश्नपत्रिकांमध्ये 11 मार्कासाठी नाऊन हा घटक विचारला गेला। त्यानंतर नाऊन जेंडर हा 2 मार्कासाठी विचारला गेला, नाऊन नंबर हा 3 मार्कासाठी विचारला गेला, प्रोनाऊन हा घटक 1 मार्कासाठी विचारला गेला, ॲडजेक्टिव्ह हा घटक एकूण 10 मार्कासाठी विचारला गेला आहे, मॉडल ऑक्झरी हा आपला घटक 4 मार्कासाठी विचारला गेला, व्हर्ब हा घटक 4 मार्क्ससाठी, ॲडव्हर्ब हा घटक 3 मार्क्ससाठी, कंजक्शन हा घटक 7 मार्क्ससाठी। पण आपण जर आता पाहिलं की प्रिपोजिशन हा घटक बघा इथे डार्कमध्ये शेड दिलेला आहे, ते घटक जास्त मार्कला विचारलेत आणि प्रत्येक वर्षी आलेत जवळपास। प्रिपोजिशन बघा 2 मार्क, 1 मार्क, 1 मार्क, 3 मार्क, 2 मार्क, 2 मार्क, 1 मार्क, 1 मार्क, 1 मार्क, एकूण 9 वर्षात 14 वेळा हा घटक विचारला गेला। इंटरजेक्शन 2 वेळा विचारला गेला, आर्टिकल्स कंपल्सरी 1 वेळ विचारला गेला आहे आणि 2013ला 2 वेळा, म्हणजे एकूण 10 वेळा आर्टिकल घटक विचारला गेला। येते लक्षात। आता बघा सेंटेन्स टाईप 25ला 2 वेळा, 24ला 2 वेळा, 23ला 1 म्हणजे 21ला 1 वेळा, नंतर बघा 2, 1, 2, 3 म्हणजे एकूण 13 वेळा। मग आता सेंटेन्स टाईप समजा आपण आता बघूयात। आता आपण हे जे ॲनालाइज केलेलं आहे हे यामधला एखादा घटक हा दुसऱ्या सब घटकामध्ये सुद्धा येऊ शकतो। तुम्ही स्वतः जर ॲनालाइज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल। समजा आता सेंटेन्स टाईप आपण पाहिलं तर बघा जर आपण फंक्शनवरून म्हणलं तर ॲसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी। जर आपण स्ट्रक्चरवरून म्हणलं तर सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स, बरोबर। मग आपण जर 2025ला जे 2 मार्क आले ते काय आले होते तर बघा एक कंपाऊंड सेंटेन्स विचारलं होतं म्हणजे मेक इट कंपाऊंड, आणि दुसरं आलं होतं WH टाईप क्वेश्चन कोणता आहे ओळखा किंवा WH क्वेश्चन टाईप क्रिएट करा। मग तुम्ही म्हणणार सर आता WH टाईप तर आपण इथं कसा घेणार, तर तो इंट्रोगेटिव्हमध्ये येणार, म्हणजे व्हर्बल WH हे इंट्रोगेटिव्हमध्ये येणार। म्हणजे आपण आणखीन कट टू कट सुद्धा याला ॲनालाइज करू शकतो, पण आपण इथं सगळे टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। आपण स्वतः प्रश्नपत्रिका घेऊन जर ॲनालाइज करायचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्त मदत होईल। टेन्स हा घटक 8 मार्कला विचारला आहे, व्हॉइस हा घटक कंपल्सरी आहे 10 मार्कला विचारला आहे, क्वेश्चन टॅग हा घटक 2 मार्कला आला आहे, डिग्री हा घटक 7 मार्कला आला आहे,
डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन जे आहे ते 11 मार्कला आलं आहे. क्लॉज 5 मार्कला आलं आहे. फिगर ऑफ स्पीच आतापर्यंत 2 मार्कला आलं आहे. रिअरेंज द सेंटेन्स 8 मार्कला. ग्रॅमॅटिकली करेक्ट 2 मार्कला. करेक्ट स्पेलिंग किंवा मिसस्पेल्ड स्पेलिंग दोन्ही आपण एकत्र केले 11 मार्कला विचारले. पंक्च्युएशन मार्क 1 साठी आला आहे. इरर कंपल्सरी आहे 10 मार्कसाठी आला आहे. सिनोनिम आता व्होकॅब्युलरी पाहूयात पेपर 1 साठी. सिनोनिम 10 मार्क्ससाठी आलेत. बघा व्होकॅब्युलरी घटक घेऊयात आपण. सिनोनिम जे आहे ते 10 मार्क्ससाठी आला आहे. अँटोनिम्स आहे 10 मार्क्ससाठी आला आहे. साऊंड ऑफ ॲनिमल्स आहे 7 मार्क्ससाठी आला आहे. यंग वन किंवा ऑफस्प्रिंग म्हणजे पिल्लू ज्याला म्हणतो आपण 6 मार्क्ससाठी आलं आहे. होम ऑफ ॲनिमल्स 3 मार्क्ससाठी आलं आहे. होमोनिम्स 2 मार्क्ससाठी आलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन कंपल्सरी आहे 11 मार्क्ससाठी आलं आहे. इडम आणि प्रोवर्ब 2 मार्क्ससाठी आलं आहे. फ्रेजेस 8 मार्क्ससाठी आलं आहे. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड म्हणजे आपल्याला अल्फाबेटचे काही एक शब्द मागं पुढं करून दिला जातो, नंतर त्याचा मिनिंगफुल वर्ड बनवायचा 5 मार्क्ससाठी आलं आहे. आणि पॅसेज कंपल्सरी 5 मार्कला, एकूण 45 मार्क्ससाठी आलेलं आहे. आता आपण पेपर 2 बद्दल पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲपमध्ये आपल्याला 2013 ते 2025 पर्यंत सर्व सब्जेक्ट वाईज म्हणजे पेपर 1चे 5 सब्जेक्ट, पेपर 2चे 4 सब्जेक्ट स्वतंत्ररित्या तुम्ही तो विषय टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ओल्ड पेपरसुद्धा आणि सराव पेपरसुद्धा. म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट तुम्हाला असं वाटतं वीक आहे फक्त त्याच सब्जेक्टची तुम्ही ओल्ड पेपर आणि सराव पेपर दोन्हीही जॉईन करू शकता. ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरलाही तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. आता TET पेपर क्रमांक 2 साठी आपण पाहणार आहोत. जाहिरात, वर्ष, परीक्षा दिनांक आणि ग्रामरचा टॉपिक पाहूयात. नाऊन जो आहे तो 4 मार्क्ससाठी आला आहे. प्रोनाऊन 3 मार्क्ससाठी विचारला गेला. ॲडजेक्टिव्ह 1 मार्क्ससाठी. मॉड्यूल ऑक्झिलरी 7 मार्क्ससाठी. वर्ब 3 मार्क्ससाठी. ॲडव्हर्ब 2 मार्क्ससाठी. कंजक्शन 5 मार्क्ससाठी. प्रिपोजिशन बघा पेपर 1लाही आणि पेपर 2लाही कंपल्सरी आहे 10 मार्क्ससाठी विचारला गेला. इंटरजेक्शन 1 मार्क्ससाठी. आर्टिकल कंपल्सरी आहे 9 मार्क्ससाठी विचारला गेला आहे. बरोबर आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 इथे आपलं थोडंसं अपडेट व्हायचं राहिलं आहे. इथे एक करेक्शन पाहिजे होतं. 11 मार्क्ससाठी विचारला गेला आहे. ओके. पुढे बघा सेंटेन्स टाईप जो आहे तो 12 मार्क्ससाठी विचारला गेला. टेन्स हा घटक 5 मार्क्ससाठी विचारला आहे. व्हॉइस हा घटक कंपल्सरी विचारला आहे. बघा 14ला तर 3 मार्कला होता, एकूण 11 मार्क्ससाठी विचारला आहे. क्वेश्चन टॅग 5 मार्क्ससाठी आला आहे. डिग्री 5 मार्क्ससाठी आला आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट 12 मार्क्ससाठी विचारला आहे, कंपल्सरी आहे. क्लॉज कंपल्सरी आहे 12 मार्क्ससाठी. फिगर ऑफ स्पीच पेपर 2 साठी कंपल्सरी आहे 10 मार्कला. मिनिंगफुल सेंटेन्स 5 मार्क्ससाठी विचारलं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट 12 मार्क्ससाठी विचारलं आहे, कंपल्सरी आहे. करेक्ट किंवा मिसस्पेल्ड 9 मार्क्ससाठी विचारलं आहे. इरर 10 मार्क्ससाठी विचारलं आहे. सिनोनिम 10 मार्क्ससाठी आहे. अँटोनिम 11 मार्क्ससाठी आहे. साऊंड ऑफ ॲनिमल 2 मार्क्ससाठी. यंग वन किंवा ऑफस्प्रिंग 3 मार्क्ससाठी. होमोनिम्स 3 मार्क्ससाठी आहे. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन पेपर 2ला 14 मार्क्ससाठी विचारलं आहे. इडम आणि प्रोवर्ब 7 मार्क्ससाठी आहे. फ्रेजेस 8 मार्क्ससाठी आहे. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड 6 मार्क्ससाठी आहे. पॅसेज एकूण 32 मार्क्ससाठी आहे. पोयम पेपर 2ला पोयम आली होती 13 मार्क्ससाठी आतापर्यंत. डायलॉग आला होता 3 मार्क्ससाठी. आणि 2025ला पहिल्यांदा पेपर 2ला रिअरेंज द सेंटेन्स हा 1 मार्क्ससाठी विचारला गेला. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जे जास्त डार्क ग्रीन आहेत हे टॉपिक जास्त मार्क्ससाठी विचारलेले आहेत. पेपर 2 पेपर 1 साठी आपण या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे. तसेच आपण आता लगेच टॉपिक वाईज व्हिडिओ सिरीजसुद्धा सुरू करणार आहे. जे टॉपिक जास्त मार्कला विचारले त्यावर आपण व्हिडिओज बनवणार आहोत. आपण जर आता पुस्तकांचा बुक्सचा रेफरन्सचा विचार केला तर इयत्ता 5वी ते 10वी जे आपले क्रमिक पुस्तक आहे यामधील शक्य झाल्यास ग्रामरचे जे घटक आहे ते चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तकं आणि नवोदय परीक्षेची पुस्तकंसुद्धा उपयोगी पडतील.
जर आपल्याकडे यासाठी वेळ नसेल तर आपण डायरेक्ट पाल्यान सुरी, बाळासाहेब शिंदे सर, BS काळे सर यांच्या बुकमधून सुद्धा महत्त्वाचे टॉपिक कवर करू शकता. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर तिथे आपल्याला सर्व 2013 पासून ते 25पर्यंत ओल्ड पेपर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विषयानुसार सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. ॲपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. आपले जे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये यूट्यूब आहे, टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इन्स्टालाही तुम्ही फॉलो करू शकता. सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.